राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे. लाडक्या बहिणींनो, तुमचे देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे बंद झाले आहेत का? मागील काही महिन्यांपासून तुमचे पैसे बंद झाले असतील तर तुमच्यासाठी शेवटची संधी असणार आहे आणि यासाठी तुम्हाला काही डॉक्युमेंट्स अर्थातच कागदपत्रे जमा करावे लागणार आहे. आता ही डॉक्युमेंट्स तुम्ही कुठे जमा करायची, कोणाकडे द्यायची, कोणत्या महिलांना हे काम करायचे, असे विविध प्रश्न तुमच्या मनात असतील. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ई-के-वाय-सी झालेल्या किंवा ई-के-वाय-सी चुकलेल्या किंवा ई-के-वाय-सी ज्यांची अजून प्रलंबित आहे, अशा सर्व महिलांसाठी हे एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट असणार आहे. कारण यामधून तुमची योजनेचे पैसे चालू कसे होणार याबाबतची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. लाडक्या बहिणींनो, आपल्याला माहीतच आहे की तुमच्यासाठी ही एक शेवटची संधी असणार आहे. कारण राज्यातील लाखो लाडक्या बहिणींचा लाभ प्रलंबित असताना सरकारकडून ही एक अपडेट देण्यात आलेला आहे. आणि त्या अपडेटवर आता काम देखील सुरू झालेलं आहे. तर यातील महत्त्वाची माहिती आपण लगेच घेऊया. तर लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची अपडेट लक्षात घ्या. अंगणवाडी सेविकांकडे आता याद्या आलेल्या आहेत. कसल्या याद्या आलेल्या आहेत? तर लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांचे पैसे बंद झाले आहेत, ज्या महिलांची ई-के-वाय-सी चुकली आहे, अशा महिलांच्या याद्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत कुणाकडे आल्या? तर त्या आल्या आहेत अंगणवाडी सेविकांकडे. नक्की आलेल्या आहेत. राज्यातील विविध भागांमध्ये याबाबतची स्वतः खात्री केली आहे. मग वर्धा असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर किंवा बुलढाणा असेल, काही प्रमाणामध्ये इतरही जिल्हे असतील, ज्यामध्ये आपलं बीड असेल, अहिल्यानगर असेल, पुणे असेल, अशा विविध जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांकडे याद्या आलेल्या आहेत. आणि या याद्यामध्ये गावातील किंवा त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या लाडक्या बहिणींची नावे आलेली आहेत. म्हणजे की लक्षात घ्या, तुमचं नाव तुम्हाला जर योजनेचे पैसे बंद झाले असतील तर तुमचे नाव कुठे कुठे जाऊन तपासणार? तर अंगणवाडी सेविकांकडे जाऊन तुम्ही तुमचे नाव तपासणार आहात. त्या यादीमध्ये तुमचं नाव असल्यास तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे एक विनंती अर्ज असतो, जो अंगणवाडी सेविका तुम्हाला स्वतः देतील. त्या अर्जावर तुमची माहिती वगैरे सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे. त्या संदर्भात देखील व्हिडिओ, तो फॉर्म कसा भरायचा, माहिती कशी लिहायची, ती देखील व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर लगेच टाकणार आहोत. पण ते सांगतो तुम्हाला की विनंती अर्ज तुम्हाला व्यवस्थित भरून द्यायचा आहे. विनंती अर्जासोबत तुम्हाला कागदपत्र जमा करायची आहे. यादीत नाव असल्यास तुम्हाला हे काम करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आता कागदपत्र कोणकोणती जमा करायची? सोपं आहे. जास्त काही अवघड नाही. यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड असेल, त्याची झेरॉक्स द्यायची आहे. तुम्हाला तुमचे पतीचे किंवा वडिलांचे, आता पती किंवा वडील म्हणजे तुम्ही फॉर्म ज्याच्या नावाने भरला आहे, त्याचा तुम्हाला त्या ठिकाणी आधार कार्ड द्यावा लागेल. नातेवाईकांचे आधार कार्ड चालत नाही. सर्वात मोठी बाब म्हणजे अनेकांनी आम्हाला विचारलं की नातेवाईकांचे त्या ठिकाणी आम्ही आमचे आधार कार्ड देऊ का? नातेवाईक म्हणजे तुमचा मुलगा देखील चालणार नाही, तुमच्या भावाचं सुद्धा चालणार नाही किंवा तुमच्या आईचं सुद्धा चालणार नाही, कोणाचंही चालणार नाही. फक्त आणि फक्त पती अथवा वडील या दोनच ऑप्शन आहे. या दोघांपैकी कोणाचं तरी त्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स द्यावी लागणार. रेशनिंग कार्डची झेरॉक्स तुम्हाला त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांकडे द्यावी लागेल. आणि काही वेळा यामध्ये अंगणवाडी सेविका तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग तपासण्यासाठी त्या ठिकाणी तुमच्याकडून तुमच्या शाळेत सोडण्याचा दाखला देखील ते घेऊ शकतात. अशा पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट अंगणवाडी सेविकांकडे झेरॉक्स स्वरूपात द्यायचे आहे. त्यानंतर अंगणवाडी सेविका तुम्हाला काय करतील? आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, विनंती अर्ज सोबत तुम्हाला जोडायचे आहे. अंगणवाडी सेविका खात्री करतील की लाडक्या बहिणी खरंच योजनेसाठी पात्र आहे का? त्यांच्या कुटुंबामध्ये लाभ घेणाऱ्या व्यक्ती किती आहे? तिच्या कुटुंबामध्ये वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे का? किंवा लाडकी बहीण योजनेच्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन आहे का? किंवा आर-टी-आय फॉर्म तुम्ही भरत आहात का? अशा सर्व बाबी अंगणवाडी सेविका तपासतील. खरंच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी संदर्भातील महिला पात्र आहे का? आणि एकदा अंगणवाडी सेविकांकडून तुम्हाला डन मिळालं किंवा तुमची ई-के-वाय-सी झाली, की तुमच्या योजनेचे पैसे परत चालू होणार आहेत. ही एक प्रक्रिया आहे. याची व्यतिरिक्त ऑनलाईन पद्धतीने परत ई-के-वाय-सी होणार नाही. आता ज्यांचे पैसे थांबले आहेत, त्यांनी लवकरात लवकर तुमच्या जवळील अंगणवाडी सेविकांचा तुम्हाला भेट घ्यायची आहे. अंगणवाडी सेविका जर तुम्हाला आताही म्हणाले, की आमच्याकडे अशी कोणतीही माहिती नाही, पंचायत समितीमध्ये जा, महिला व बालविकास विभागाचे प्रकल्प अधिकारी यांची भेट घ्या. कोणाची भेट घ्यायची? तर बघा, लक्षात घ्या, जर अंगणवाडी सेविका तुम्हाला अजूनही म्हणाले, की आमच्याकडे काहीच माहिती नाही किंवा आम्ही हे काम करणारच नाही, तर पंचायत समितीमध्ये जायचं आहे आणि पंचायत समितीमध्ये जाऊन महिला व बालविकास विभागाचे प्रकल्प अधिकारी यांची भेट घ्यायची आहे. हे तुम्हाला काय करावे लागणार? त्यांच्याकडे गेल्यानंतर हा विनंती अर्ज तुम्हाला भरून द्यायचा आहे. विनंती अर्ज भरून दिल्यानंतर तुमची त्या ठिकाणी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण
करून घेतले जाईल आणि योजनेचे पैसे तुम्हालाच चालू होतील. ही एक शेवटची संधी असणार आहे. अन्यथा लाडकी बहीण योजनेमधील तुमचा थांबलेला जो लाभ आहे ना, हा परत चालू होणार नाही. म्हणूनच राज्यातील सर्व लाडक्या बहिणी ज्यांचे पैसे थांबलेत, 40 असू द्या, 50 असू द्या, 60, 70, 80 जेवढ्या सुद्धा लाख महिला आहेत ना, ज्यांचे पैसे थांबले आहेत, त्या पात्र त्यांनीच जायचं आहे. ज्यांना माहिती आहे की खरंच आपल्या घरात 4 चाकी वाहने आहेत, आपल्या घरामध्ये 2 महिला आधीच लाभ घेत आहेत किंवा आपल्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, आर-टी-आय भरत आहे किंवा सरकारी नोकरी आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांकडे जाऊ नका. कारण तुम्ही गेलात तर अंगणवाडी सेविका तुमची के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घेणार नाहीत आणि त्यामुळे तुमचे योजनेचे जे पैसे आहे हे थांबले असंच राहतील. पण ज्या पात्र आहेत, ज्यांना खरंच गरज आहे, त्यांनी लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांची भेट घेणे गरजेचे आहे. तुमच्या भागामध्ये अंगणवाडी सेविका तुमचे कागदपत्रे स्वीकारत आहे का? नक्की कमेंट करून सांगा. महत्त्वाचे व्हिडिओ असल्यास जास्तीत जास्त